जावळीसारख्या मोठ्या झटक्यानंतर आदिलशाही नजरा फक्त एका नावावर होत्या, छत्रपती शिवाजी महाराज. मोहम्मद आदिलशाह मेल्यानंतर त्याचा मुलगा अली आदिलशाह गादीवर बसला, पण सगळं राज्य चालवत होती त्याची आई बडी बेगम. संतापलेली बडी बेगम दरबारात विचारते की कोण आणेल शिवाजीला माझ्या समोर. तेव्हा दरबारातील सर्व सरदारांच्या माना खाली वागतात. शेवटी ती एवढेही बोलते की शिवरायांना पकडून जो आणेल त्याला अली आदिलशहाचा वजीर करू. तरी देखील सर्वांच्या माना खाली वाकलेल्या. पण इतक्यात अफजल खान मोहम्मद शाही नावाचा एक सेनापती उठला आणि मैं लाऊंगा शिवाजी को असं म्हणत त्यांनी विडा उचलला. अली आदिलशहाच्या गळ्यातला ताईज भोसले कुटुंबियांचा कट्टर वैरी, ज्यांनी शहाजीराजांना कैद केलं, कनकगिरीच्या युद्धात संभाजी महाराजांचा विश्वासघात करून बळी घेतला, औरंगजेबाला सुद्धा एकेकाळी बंदी बनवणारा, पर्वता एवढा उंच असा हा हत्ती एवढी फौज घेऊन स्वराज्य संपवायला निघाला. वाटेतील सर्व छोट्या छोट्या वतनदारांना फरमान पाठवलं की शिवाजी राजाला मदत केली तर परिवारासकट जाळून टाकू. मावळ्यातील सर्व देशमुखांना हे फरमान गेलेलं. तेव्हा कान्होजी जेधे थेट राजगडाला पोहोचले. महाराज त्यांची परीक्षा घेत म्हणाले की तुम्ही तुमचं परिवार आणि वतन वाचवा आणि अफजल खानाला सामील व्हा. पण जेध्यांचं इमान इतकं की त्यांनी जिजाऊ साहेबांच्या चरणी परिवार आणि वतन स्वराज्यानंतर असं म्हणत हातावरून पाणी सोडलं. अफजल खान कधी येणार, कुठल्या मार्गाने येणार, किती फौज घेऊन येणार ह्याची एकूण एक खबर बहिर्जी राजगडाला पोहोचवत होते. पण एवढं मोठं संकट स्वराज्यावर पहिल्यांदाच आलं होतं. यामुळे महाराजांनी मंत्रिमंडळाची ताबडतोब बैठक बोलवली. आता या बैठकीत काय ठरलं, पुढची योजना काय, महाराजांच्या मनात काय चाललंय हे आपण पुढच्या पार्ट मध्ये जाणून घेऊ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय शिवराय.